झी 24 तास एक पाऊल पुढे। आता एक लालकृष्ण अडवाणींचं एक महत्त्वाचं वक्तव्याकडे वळूया आपण। भाजप 2014च्या निवडणुकीत रेकॉर्ड ब्रेक मतं मिळवेल असं भाकीत अडवाणींनी केलंय। तसंच अडवाणींनी मुदतपूर्व निवडणुका होतील असंही म्हटलंय। दिल्लीत मागासवर्गीय कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते। काँग्रेसनं गेल्या 3 वर्षात एवढी कामं करून ठेवल्यामुळे भाजपच 2014 मध्ये सत्तेवर येईल असा उपरोधिक टोला अडवाणींनी काँग्रेसला मारलाय। एप्रिल 2014 पूर्वीच मुदतपूर्व निवडणुका होतील असं भाकीत लालकृष्ण अडवाणी यांनी वर्तवलंय। लालकृष्ण अडवाणी यांनी काँग्रेसला उपरोधिक टोला लगावलाय। गेल्या 3 वर्षात काँग्रेसनंच एवढी मोठी कामं करून ठेवलेली आहेत की आता भाजपच सत्तेवर येईल असं अडवाणी म्हणतात। ऐकूया आता लालकृष्ण अडवाणी नेमके काय म्हणालेत ते। मुझे स्वयं को लगता है कि जिस प्रकार से अनुसूचित जाति मोर्चे ने अपना ये आज का सम्मेलन किया है, कार्यक्रम किया है, वो उन्होंने जो भविष्यवाणियां की हैं उससे भी ज्यादा अच्छी होने वाली है, इसमें मुझे संदेह है। जो संकल्प और आत्मविश्वास आपके सम्मेलन में दिखाई देता है, उसको देख करके मैं कह सकता हूं कि सब दृष्टि से रिकॉर्ड तोड़ने वाले परिणाम आ सकते हैं। अडवाणी यांच्या महत्त्वाच्या वक्तव्याबाबत आपण अधिक चर्चा करूया आमच्या दिल्लीच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक यांच्याबरोबर। रश्मी, गेल्या काही दिवसांपासून नरेंद्र मोदींनी जोरदार हल्लाबोल यूपीए सरकारवर केला होता। आता लालकृष्ण अडवाणी यांनी सुद्धा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला। उपरोधिक टोलाही त्यांनी लगावलाय की पुढे भाजपच सत्तेवर येणार। आणखी काय म्हणालेत अडवाणी? नक्कीच भाजपच्या कार्यकर्त्यांना उद्देशून लालकृष्ण अडवाणी यांनी स्पष्ट केलेलं आहे की काँग्रेसचा जो एक भोंगळ कारभार आहे आणि त्यांचा भ्रष्टाचार असेल, महागाई असेल, या प्रश्नांवर काँग्रेसचं सरकार जितकं फेल झालेलं आहे, अपयशी झालेलं आहे। काँग्रेसने स्वतःच आपल्यासमोर हा अजेंडा मांडलेला आहे आणि हाच अजेंडा आपल्याला लोकांसमोर घेऊन जायचा आहे। आपण लोकांसमोर एक चांगला विकल्प म्हणून आपल्याला समोर जायचं आहे असं अडवाणी यांनी म्हटलेलं आहे। आणि त्यांनी कार्यकर्त्यांना म्हटलेलं आहे की तुमचा जो जोश आहे आणि तुमचं हे जशा पद्धतीने तुम्ही काम करतात अशाच आपण केलं तर सध्या आपल्यासाठी वातावरण अनुकूल आहे। कारण विविध जे पोल्स येत आहेत त्यामधून देखील एनडीएला आणि भाजपला अनुकूल असलेलं वातावरणाचं चित्र समोर दिसतंय। म्हणून लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं की अशाच पद्धतीने काम केलं तर रेकॉर्ड ब्रेक भाजपला खरं तर मतं मिळतील आणि भाजपच खरं तर सत्तेत येईल आणि मुदतपूर्व निवडणुकीची पण शक्यता यावेळेस लालकृष्ण अडवाणींनी आपल्या कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केलेली आहे। खरं तर गेले अनेक दिवस मोदी आणि अडवाणी यांचं शीतयुद्ध बघता अडवाणींनी अशा पद्धतीने येऊन भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना उद्देशून नक्कीच रश्मी, आणि आता लालकृष्ण अडवाणी यांचं जे मुदतपूर्व निवडणुका होतील एप्रिल 2014 पूर्वीच हे जे भाकीत केले आता ते कितपत खरं ठरतंय ते पाहायचं। तू सविस्तर माहिती दिलीस त्याबद्दल धन्यवाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।